डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला। डॉक्टर बाबासाहेब हे सुभेदार रामजी सकपाळ यांचे पुत्र होते। बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते। ते संत कबीरांचे अनुयायी होते। डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला। रामजी सकपाळ व भीमाबाई हे त्यांचे माता पिता भारतीय राजकारणी आणि समाज सुधारक BR आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते। डॉक्टर भीमराव आंबेडकर 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले आणि जेमतेम 6 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले। बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे झाले, कारण बाबा सातारा येथे शालेय शिक्षण घेत होते। तेव्हा दुर्दैवाने आंबेडकरांनी त्यांची आई गमावली आणि नंतर त्यांचे संगोपन आत्याने केले। त्यानंतर ते मुंबईला राहायला गेले। शालेय शिक्षण दरम्यान त्यांना अस्पृश्यतेचा अभिशाप सहन करावा लागला। 1907 मध्ये मॅट्रिक म्हणजे 10वी झाल्यानंतर त्यांनी बॉम्बे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले, ज्यासाठी बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती। पदवी संपादन केल्यानंतर त्यांना करारानुसार बडोदा संस्थानमध्ये जावे लागले। बडोद्यात असताना वडिलांचे निधन झाले। 1913 मध्ये डॉक्टर आंबेडकरांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची निवड झाली। त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 व 1916 मध्ये MA आणि PhD पदवी प्राप्त केली। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले। तेथे त्यांना ग्रेट इन फॉर लॉ मध्ये प्रवेश देण्यात आला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये DSc ची तयारी करण्यासाठी परवानगी दिली। पण बडोद्याच्या दिवाणांनी त्यांना भारतात परत बोलावले। पुढे त्यांनी बॉर ॲट लॉ आणि DSc पदवी देखील मिळवली। त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले। 1928 मध्ये ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाले आणि 1 जून 1935 रोजी ते त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले। 1938 मध्ये राजीनामा देईपर्यंत ते त्याच पदावर राहिले। 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पीडित शोषित वर्गांची प्रांतीय परिषद झाली। या परिषदेत त्यांनी एक घोषणा करून हिंदूंना हादरा दिला। मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी पीडित शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली। 1938 मध्ये काँग्रेसने अस्पृश्य या नावामध्ये बदल करणारे विधेयक आणले। त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका केली। त्याच दृष्टिकोनातून नाव बदलणे हा
समस्येवरचा उपाय नव्हता. 1942 मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत कामगार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये त्यांच्या योगदानाला गौरव म्हणून 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLD ची पदवी बहाल केली. 12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. मी हिंदू म्हणून मरणार नाही ही 1935 साली येवला येथे केलेली घोषणा त्यांनी अखेर 21 वर्षानंतर खरी ठरवली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. डॉक्टर B.R. आंबेडकर यांची पुण्यतिथी ही देशभरात महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळली जाते.